पावसाळा सुरू झाला की गावाकडे एक वेगळीच चव घरात दरवळते आणि ती म्हणजे ताजी खाडीची कोळंबी। आज मी बनवणार आहे अगदी गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने खाऱ्या पाण्यातला आंबा घालून केलेलं झणझणीत खाडीची कोळंबीचं कालवण। या रेसिपीची खासियत म्हणजे कमी साहित्य पण अशी अप्रतिम चव की भातावर एक घास घेतला की हात थांबणार नाही। तुम्ही जर कोळंबीचे चाहते असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला मग पावसाळ्यातल्या या खास गावाकडच्या रेसिपीला सुरुवात करूया। फिश मार्केटला गेले होते आणि तिथे आज मस्त खाडीची कोळंबी मिळालेली आहे आणि या खाडीच्या कोळंबीचं ना पावसाळ्यामध्ये जो कालवण लागतो ना चवीला खूप छान लागतो। आणि या खाडीच्या कोळंबीच्या कालवणामध्ये ना मस्त खाऱ्या पाण्यातला आंबा घालू शकतात किंवा आंब्याचा आंबट काहीही घाला, खूप चवीला भारी लागतं। आणि मच्छीवाल्या मावशीकडे ही मोठी कोळंबी सुद्धा होती, त्यांना सांगितलं टाकून द्या, त्यांनी मस्त मला ही कोळंबी सुद्धा टाकून दिलेली आहे आणि मोठीच आहे। तुम्हाला सुद्धा पावसाळ्यात जर ही कोळंबी मिळाली ना खाडीची तर नक्कीच घरी आणा। आणि आज तुम्हाला मी ह्याचं मस्त झणझणीत गावाकडच्या पद्धतीचं कालवण करून दाखवणार आहे। सर्वात आधी तर हे मी आता मस्त साफ करून घेते। कोळंबी इथे आहे ती साफ करून घेतलेली आहे। आता ह्याचं कालवण करण्यासाठी लागणारे साहित्य आहे ते कट करून घेते। खाडीच्या कोळंबीसाठी लागणारे जे साहित्य ना ते इथे कट करून घेतलेले आहे। आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवून घेतली आहे, त्यामध्ये तेल घालून घेते। तेल इथे गरम झालेले आहे, त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालून घेते। आणि कधीही खाडीचं कोळंबी करतो ना त्यामध्ये ना कांदा थोडासा जास्तच घालायचा आणि ते सुद्धा उभा चिरून घालायचं आणि त्यातला ना कांदा खायला खूप छान लागतो। तर इथे हे कांदा आहे तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतून झाला की इथे 2 मिरच्या घालणार आहेत, त्या अशा आतून चिरून घेतलेल्या आहेत आणि ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहे टोमॅटो पण परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये घालणार आहे घरची मसाले, चवीप्रमाणे मीठ, घरगुती मसाला, काश्मीरी मसाला, घरची हळद आणि त्यानंतर त्यामध्ये घालणार आहे हे खाडीचं कोळंबी आणि त्यासोबतच घालणार आहे खाऱ्या पाण्यातला आंबा। हा बघा खाऱ्या पाण्यातला आंबा खूप छान लागतो। तर हे सगळे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता की मसाल्यामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे। ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 2-3 मिनिटाची छान वाफ काढून घेणार आहे। तर इथे 2-3 मिनिटं झालेली आहे, उघडून बघूया आणि इथे हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ह्यामध्ये पाणी घालणार आहे आणि ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण झाकून ठेवूया आणि मग 5 मिनिटांनी परत एकदा बघून घेऊया। तर इथे कालवणाला झाकण ठेवून 5-7 मिनिटं झालेली आहे आणि इथे पाहू शकते की कालवणाला किती छान अशी उकळ आलेली आहे। त्याला परत एकदा मिक्स करून घेते आणि तुम्हाला जर कालवणामध्ये रस्सा अजून पाहिजे असेल तर मग ह्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून घ्यायचं आहे। तर मी ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे। बस झालं आणि परत झाकण झाकून 4-5 मिनिटाची एक परत वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे 5 मिनिटं झालेली आहे आणि आता शेवटी घालून घेणार आहे गरम मसाला आणि गरम मसाला पण कालवणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि खाडीच्या कोळंबीचं ना हे कालवण इतकं छान लागतं ना की 2 काही 4 घास जास्त जाईल। आणि ह्यामध्ये आता गरम मसाला घातलाय
फक्त 2 मिनिटाची एक वाफ काढून घेणार आहे, म्हणजे गरम मसाला पण कालवणामध्ये छान मिक्स होऊन जाईल. आणि शेवटी घाला कोथिंबीर, आणि कोथिंबीर पण कालवणामध्ये मिक्स करून घ्या. आणि हे पावसाळ्यातलं खास खाडीच्या कोळंबीचं कालवण हे बनवून तयार झालेलं आहे आणि खूप छान लागतं. आणि ह्यातला हे खाऱ्या पाण्यातला आंबा खायला तर अजून खूप छान लागतं. तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच जर घरी खाडीचं कोळंबी आणलं ना तर अशा पद्धतीने नक्कीच करा. आणि आता तर पावसाळ्यामध्ये जास्त करून तुम्हाला खाडीचीच कोळंबी मिळेल आणि त्यालाच जास्त चव असते आता पावसाळ्यामध्ये. खूप सोपी रेसिपी आहे. आणि आता तुम्हाला ह्यामध्ये जो रसा दिसतोय ना, भाजी जशी थंड झाली की हा रसासुद्धा घट्ट होत जातो आणि चवीला खूप छान लागतो. बाहेर पाऊस आणि गरमागरम भात आणि त्यासोबत हा कालवण. तर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा घरगुती गावाकडच्या पावसाळा स्पेशल रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पेजला नक्की फॉलो करा. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मस्त खा, मस्त रहा आणि पावसाळ्यात विशेष करून तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया. बाय.